नमस्कार, मी पूर्वी भावे. नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीने. पाकिस्तानला गोंजारणं अमेरिकेचा जुनाच खेळ आहे. तोच खेळ पुन्हा खेळणं ट्रम्प प्रशासनाने सुरू केलंय. पाकिस्तानामध्ये स्वातंत्र्याची चळवळ लढणाऱ्या बलोच लिबरेशन आर्मी या फुटीरतावादी संघटनेला अमेरिकेनं दहशतवादी संघटना म्हणून आता जाहीर केलंय. बीएलएससह त्यांची सहकारी संघटना माजिद ब्रिगेडलाही दहशतवादी संघटना असं जाहीर करण्यात आलेलं आहे. या बलोच आर्मीने पाकिस्तानी सैन्याला आणि पाकिस्तान सरकारला गेले काही महिने किंबहुना काही वर्ष जेरीस आणलेला आहे आणि आता पुन्हा एकदा अमेरिकेने आपली खेळी खेळत पाकिस्तानला कुरवाळायला सुरुवात केलेली आहे. आणि या बलोच लिबरेशन आर्मीला फुटीरतावादी संघटना, दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय. तसंच बीएलएससह त्याची सहकारी संघटना माजिद ब्रिगेडलाही अमेरिकेनं दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलेला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेची आणि पाकिस्तानची जवळीक सातत्याने वाढताना दिसतेय. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर गेल्या 2 ते 3 महिन्यात 2दा अमेरिकेची वारी करून आलेत.